शहीद सय्यद आदिल हुसेन शाह यांना काश्मीर रत्न देण्याची मागणी. हेरवाड येथील सुभेदाराचं जम्मूच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सय्यद आदिल हुसेन शाह यांना काश्मीर रत्न किंवा अन्य राष्ट्रपदक देऊन मरणोत्तर गौरव व्हावा अशी मागणी हेरवाड तालुका शिरोळ येथील निवृत्त सुभेदार लकप्पा हकीवाटे यांनी केली. या संदर्भात त्यांनी थेट जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना लेखी निवेदन सादर केलंय. शहीद आदिल हुसेन यांनी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. हा पराक्रम केवळ जम्मू काश्मीरसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 15 ऑगस्ट रोजी शहीदाला काश्मीर रत्न, वीर चक्र, शौर्य चक्र किंवा तत्सम सन्मान देण्यात यावा अशी विनंती हकीवाटे यांनी केली. हे पदक देणं केवळ मानवंदन नसून देशाच्या सुरक्षा दलांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी नमूद केलं. त्यांच्या छातीमध्ये 3 गोळ्या मारल्या गेल्या. आजच्या युगामध्ये मारणाऱ्यापेक्षा मरणाऱ्यापेक्षा बचावणारा मोठा असतो. म्हणून मी सरकारला विनंती करतो, ज्याप्रमाणे युद्धामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक होता त्याप्रमाणे ह्या शहीद जवानाला काश्मीरी रत्न, महावीर चक्र, परमवीर चक्र किंवा शौर्य चक्र असा कुठलाही पद देऊन येत्या 15 ऑगस्टला त्याचा सन्मान करावा, जेणेकरून पाकिस्तानी दहशतवाद्यांना एक धडा मिळेल की प्रत्येक काश्मीरी जवान आपली छाती ठोकून अतिरेक्याच्या समोर राहतील व ते बघून अतिरेकी कायमस्वरूपीचे काश्मीरमधून निघून जातील. काश्मीर व अतिरेक्याचा खात्मा होईल. म्हणून मी विनंती करतो की ह्या जवानाचा सन्मान करावा.